सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्याला आज एका उपायाने एखाद्या व्यक्तीला जर का वशमध्ये करायचं असेल तर त्या व्यक्तीला आपण रातोरात वशमध्ये करू शकतो। हा उपाय कोणी करायचा? हा उपाय कोणी सुद्धा करू शकता। तुम्ही पुरुष असाल, महिला असाल, कोणीही करू शकता। आजकाल बऱ्याच कमेंट यायला लागल्यात, माझे सासू सासरे किंवा नणंद किंवा कोणी सांगतं की माझा नवरा आज कित्येक वर्षापासून माझं काहीही ऐकत नाही। तुमचं एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे, परंतु त्याच्या समोर तुम्ही काहीही बोलला तर त्या तुमच्या बोलण्याला किंमत नाही किंवा तुमचं काहीच ऐकत नाही किंवा ती व्यक्ती तुमच्याकडे यायला हवी, जे तुमच्यापासून खूप लांब गेलेली आहे। अशा व्यक्तीला तुमच्या जवळ बोलवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीकडून तुमचं काहीतरी काम अडलेलं आहे ते काम करून घेण्यासाठी आपल्याला आज वशीकरणाचा एक असा मंत्र टाकायचा आहे, ज्या मंत्राने समोरची व्यक्ती नक्कीच तुमच्या वशमध्ये होणार आहे। कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट अतिशय महत्त्वाचे आहेत। बघा, तुम्ही ज्या वेळेला चांगले कर्म कराल त्यावेळेला तुमच्याशी सगळं चांगलं घडेल, आणि ज्या वेळेला तुमचे कर्म वाईट होतील त्यावेळेला तुमच्याकडे तुम्ही केलेले कर्माचं फळ तुम्हाला वाईट मिळेल आणि तुमच्याबरोबर सगळं काही वाईट होईल। त्यामुळे कर्म आणि कष्ट अतिशय महत्त्वाचे आहेत, ते पण चांगले। आता आपण कधी करायचा हा उपाय? तर संध्याकाळी रात्रीच्याच वेळेला हा उपाय करायचा आहे। अगदी झोपण्याच्या 5 मिनिटे आधी तुम्हाला हा उपाय करायचा। ह्या उपायासाठी आपल्याला कुठलाही दिवस चालेल, असं नाही की रविवारी करा, सोमवारी करा, मंगळवारी करा। आजपासून तुम्ही ज्या वेळेला हा व्हिडिओ पाहाल त्याच्यानंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। ह्या उपायात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च लागणार नाही, परंतु हा उपाय तुम्हाला लगातार 7 दिवस करायचा आहे। हा 7 दिवस नंतर तुमचा जो मंत्र आहे तो सिद्ध होणार आहे आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीला नक्कीच वशमध्ये करणार। 7 दिवसाच्या आतच तुमचा हा मंत्र काम करणार आहे, कारण अत्यंत प्रभावशाली हा मंत्र आहे। ह्या मंत्राने समोरची व्यक्ती कितीही चिडकी असू द्या, कितीही रागीट असू द्या, कितीही तुमच्यावर रागावलेली असू द्या, परंतु ह्या मंत्रामुळे तुम्ही केलेल्या वशीकरणामुळे नक्कीच ती व्यक्ती तुमच्याजवळ येईल। आता हा मंत्र कधी करायचा आहे? रात्री झोपण्याच्या 5 मिनिटे आधी। आता काय करायचं आहे? असा एक पाण्याचा ग्लास, बऱ्याच ताईंचा कमेंट होता मला की तुम्ही स्वतः करून दाखवा। आता हे पाण्याने भरलेलं, अगदी प्यायचं पाणी आहे, प्यायच्या पाण्याने भरलेलं हे ग्लास घेतलेलं आहे। तुम्हाला हे ग्लास पाण्याचं दिसतं, कदाचित फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला उलट सुलट काहीही दिसेल, परंतु हे पाण्याने भरलेलं ग्लास जे आहे हे प्यायच्या पाण्याने भरलेलं ग्लास घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर तुम्हाला काय मंत्र म्हणायचं बघा, ओम चिमी चिमी स्वाहा अमुक। अमुकच्या जागेवर तुम्ही ज्या व्यक्तीला वशमध्ये करणार आहात त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, ओम चिमी चिमी स्वाहा अमुक। आता ज्या वेळेला तुम्ही एक वेळा मंत्र हे ग्लासाकडे पाहून म्हणता, तर बघा मी म्हणते ओम चिमी चिमी अमुक स्वाहा, त्यावेळेला अशी फुंकर मारायची। आता अमुकच्या जागेवर तुम्ही तुमच्या व्यक्तीचं नाव घ्या, पुन्हा अर्धवट व्हिडिओ पाहून कमेंट करू नका। अमुक म्हणताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, फुंकर मारायची, त्यानंतर पुन्हा एकदा म्हणायचं असं 7 वेळेला ओम चिमी चिमी अमुक स्वाहा, ओम चिमी चिमी अमुक स्वाहा असं मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे 7 वेळेला। त्यानंतर हे जे पाणी आहे हे तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे? तुम्ही हे पाणी प्यायचं आहे आणि झोपून जायचं। सकाळी तुम्ही अगदी त्या व्यक्तीला भेटायला जाणार आहात, एखाद्या ऑफिसमध्ये असेल किंवा कुठेही असेल, तर ती व्यक्ती तुम्हाला भेटण्याच्या काही क्षण सुद्धा आधी तुम्हाला हा सेम मंत्र म्हणायचा आहे। तिथे पाणी नाही घ्यायचं, फक्त मंत्र म्हणायचं आहे। अशाने तुम्ही ज्या काही तुमच्या व्यक्तीपासून लांब गेलेले आहेत त्या व्यक्तींना जवळ आकर्षित करून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडून एखाद्याकडून तुमचं काम अडलेलं आहे त्या व्यक्तीकडून तुम्हाला काम करून घ्यायचं आहे, ते सुद्धा काम या मंत्राने तुम्ही करून घेऊ शकता। चुकीच्या कामासाठी या मंत्राचा वापर करू नका, तुम्हाला उचित फळ प्राप्ती होणार नाही। त्यामुळे नेहमी मी ज्या वेळेला उपाय तुम्हाला सांगते त्यावेळेला कुणाचंही नुकसान होणार नाही, कुणालाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने हे उपाय किंवा काही मंत्र मी तुम्हाला सांगत असते। कुठलेही मंत्र सिद्ध होण्यासाठी खूप वेळ लागत असतो, त्यामुळे न कंटाळता तुम्ही मंत्र म्हणत राहा। आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।